आज आपण 50 अनियमित क्रियापदे अभ्यासणार आहोत. इरेग्युलर 50 वर्ब्स. त्यापूर्वी क्रियापद म्हणजे काय हे अभ्यासू. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय. वाक्यातील मुख्य क्रिया ज्या शब्दाने दर्शवली जाते त्यास क्रियापद असे म्हणतात. थोडक्यात क्रियापद हे इंग्रजी वाक्यातील अत्यंत महत्वाचा शब्द आहे की ज्याद्वारे आपणाला वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजू शकतो. एक उदाहरण अभ्यासू. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. या वाक्यामध्ये राईट हे क्रियापद आहे की जे वाक्याचा अर्थ सांगते, वाक्यातील क्रिया दर्शवते. म्हणून इंग्रजीमध्ये क्रियापदे खूप महत्वाची आहेत. रूट वर्ब, बेस फॉर्म ऑफ वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचे मूळ रूप. त्यानंतर पास्ट टेन्स ऑफ वर्ब, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचे भूतकाळ रूप किंवा क्रियापदाचे दुसरे रूप. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचे तिसरे रूप. याप्रमाणे क्रियापदाचे मूळ रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप आहे. आणि शेवटी मिनिंग ऑफ रूट वर्ब म्हणजे मूळ क्रियापदाचा अर्थ. याप्रमाणे आपण 50 अनियमित क्रियापदे अभ्यासणार आहोत. eat, ate, eaten, खाणे, go, went, gone, जाणे, come, came, come, येणे, take, took, taken, घेणे, make, made, made, बनविणे, give, gave, given, देणे, speak, spoke, spoken, बोलणे, write, wrote, written, लिहिणे, वेक, ओक, ओकन, जागणे, नो, न्यू, नोन, माहित असणे, सिंग, सॅंग, संग, गाणे, डू, डीड, डन, करणे, सिट, सॅट, सॅट, बसणे, बिकम, बिकेम, बिकम, बनणे, ब्रिंग, ब्राउट, ब्राउट, आणणे, कॅच, कॉट, कॉट, पकडणे, फाइंड, फाउंड, फाउंड, शोधणे, गेट, गॉट, गॉट, मिळणे, हिअर, हर्ड, हर्ड, ऐकणे, कीप, केप्ट, केप्ट, ठेवणे, लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट, सोडणे, रन, रॅन, रन, धावणे, से, सेड, सेड, सांगणे, सेल, सोल्ड, सोल्ड, विकणे, स्लीप, स्लॅप, स्लॅप, झोपणे, सेंट, 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 खर्च करणे, मीट, मेट, मेट, भेटणे, बाय, बॉट, बॉट, विकत घेणे, स्टँड, स्टूड, स्टूड, उभे राहणे, टीच, टॉट, टॉट, शिकविणे, अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड, समजणे, विन, ओन, ओन, जिंकणे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, तोडणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, पिणे, ड्राइव, ड्रो, ड्रायव्हन, चालविणे, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, उडणे, फॉल, फेल, फॉलन, पडणे, फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन, विसरणे, हाईड, हिड, हिडन, लपविणे, मिस्टेक, मिस्टूक, मिस्टेकन, चूक करणे, स्विम, स्वॅम, स्वम, पोहणे, पे, पेड, पेड, पैसे देणे, बिगिन, बिगॅन, बिगन, सुरुवात करणे, होल्ड, हेल्ड, हेल्ड, पकडणे, शाईन, शोन, शोन, चमकणे, थ्रो, थ्रीव, थ्रोन, फेकणे, ग्रो, ग्रीव, ग्रोन, वाढणे, टिअर, टोर, टोन, फाडणे, बीट, बीट, बिटन, मारणे, बाईट, बीट, बिटन, चावणे किंवा चावा घेणे. याप्रमाणे आपण 50 इरेग्युलर वर्ब्स पाहिलेले आहेत. अनियमित 50 क्रियापदाचा वाचन केल्यानंतर आपणास हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. थँक यू व्हेरी मच. Hi friends, in this lesson you will learn 100 most irregular verbs. मित्रांनो, परंतु बहुतेक वेळा आपण पाठांतरावर अधिक भर देतो. समजून जर घेतले
ट्रिक्स जर वापरल्या तर पाठांतर करण्याची गरजच उरत नाही. आज आपण 100 व्हर्ब्स बघणार आहोत जे की इरेग्युलर आहेत आणि सर्वात जास्त वापरले जातात. एक्झामच्या दृष्टीने पण खूप महत्वाचे आहेत. व्हर्बच्या फॉर्मचा जर विचार केला तर त्याचे दोन स्वरूप असतात. एक आहे रेग्युलर व्हर्ब्स, सेकंड आहे इरेग्युलर व्हर्ब. रेग्युलर व्हर्ब जवळपास 95% आहेत. रेग्युलर व्हर्बला ईडी हा प्रत्यय लागून त्याचे पास्ट फॉर्म किंवा पार्टिसिपल फॉर्म तयार होतो. त्यामुळं रेग्युलर व्हर्बचे फॉर्म चेंज करणं सोपे आहे. इरेग्युलर व्हर्ब समजून घेऊया व लक्षात ठेवूया. चला पाहूया मोस्ट फ्रिक्वेंट किंवा मोस्ट कॉमन 100 इरेग्युलर व्हर्ब्स. याचे 5 फॉर्म पाहणार आहोत आपण. बेस म्हणजे प्रेझेंट फॉर्म, त्याच्यानंतर पास्ट व्हर्ब, त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल, त्याच्यानंतर V4 म्हणजे ES प्रत्यय लागून बनलेले व्हर्ब, त्यानंतर ING चा प्रत्यय लागून तयार होणारे व्हर्ब. अशा 5 फॉर्म्स मध्ये आपण व्हर्ब बघणार आहोत जे की इरेग्युलर व्हर्ब आहेत. फर्स्ट बघा ब्रिंग. ब्रिंग म्हणजे काय? आणणे. याचा पास्ट फॉर्म काय होईल? ब्रॉट. ब्रॉट म्हणजे काय? आणले. पार्टिसिपल काय होईल? ब्रॉट, आणलेले. बघा या ठिकाणी पास्ट आणि पार्टिसिपल दोन्ही सारखंच आहे. ब्रॉट, ब्रॉट. आणि ES प्रत्यय लागून काय होईल? ब्रिंग्स. ब्रिंग्स म्हणजे काय? आणतो किंवा आणते. आणि ING प्रत्यय लागून ब्रिंगिंग म्हणजे आणत आहे. ING प्रत्यय ज्या वेळेस लागतो त्यावेळेस कंटिन्युटी दाखवली जाते क्रियापदामध्ये, सातत्य दाखवले जाते क्रियेची. ओके. त्याच्यानंतर सेकंड बघा चूज. चूज म्हणजे काय? निवडणे. सेकंड फॉर्म चोज म्हणजे निवडले. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म चोजन, निवडलेले. या ठिकाणी बघा सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये बेस फॉर्म मध्ये डबल ओ होतं. त्याच्यानंतर पास्ट फॉर्म मध्ये सिंगल ओ आहे आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये पण सिंगलच ओ आहे. हे क्रियापदामध्ये झालेले बदल लक्षात घ्या. फॉर चोजेस निवडतो किंवा निवडते. चूजिंग निवडत आहे. पुढचे उदाहरण पहा. कम येणे. केम आला. कम आलेले. कम्स येतो किंवा येते. कमिंग येत आहे. या थर्ड उदाहरणामध्ये सुरुवातीला कम होतं, त्यानंतर पास्ट फॉर्म मध्ये केम झालंय आणि थर्डला पुन्हा कमच झालंय. म्हणजे बेस फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल कमचा सेम आहे, फक्त पास्ट फॉर्म मध्ये केम येते. हे बदल लक्षात घ्या. फोर्थ बघा डू. डू म्हणजे काय? करणे. पास्ट फॉर्म डीड म्हणजे केले. डन केलेले म्हणजे पूर्ण झालेले. त्याच्यानंतर डज म्हणजे करतो. डुईंग म्हणजे करत आहे. या ठिकाणी तिन्ही फॉर्म वेगवेगळे दिसतात तुम्हाला. बेस फॉर्म आहे डू, डीड, डन. हे तिन्ही फॉर्म वेगळे दिसतात तुम्हाला. या ठिकाणी पाचवं उदाहरण बघा. ड्रॉ. ड्रॉ म्हणजे काढणे. ड्रीव काढले. ड्रॉन काढलेले. ड्रॉज काढतो. ड्रॉइंग काढत आहे. या ठिकाणी ड्रॉ बेस फॉर्म होता. ड्रीव म्हणजे काढले आणि ड्रॉन. या ठिकाणी तिन्ही रूप वेगवेगळे आहे. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन. 6 नंबरचं उदाहरण पहा. गेट. गेट म्हणजे मिळणे किंवा मिळविणे. गॉट मिळविले किंवा मिळाले. गॉट मिळविलेले किंवा मिळालेले. गॉट्स मिळवितो. गॉटिंग मिळवित आहे. या ठिकाणी बेस फॉर्म गेट आहे, त्याच्यानंतर पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. गॉट, गॉट. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा 7 नंबरचं. हाईड. हाईड म्हणजे लपविणे. हिड लपविले. हिडन लपविलेले. हाईड्स लपवितो. हायडिंग लपवित आहे. या ठिकाणी हाईडचं पास्ट फॉर्म होताना हिड झालंय. ई नाहीये बघा शेवटी. हिड झालंय. आणि थर्ड फॉर्म होताना हिडन झालंय. डबल डी येऊन एन शेवटी आलंय. हिडन झालंय. हे स्वरूप लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ फॉर नो. नो म्हणजे काय? जाणणे किंवा माहित असणे. न्यू. न्यू म्हणजे जाणले. नो जाणलेले. नोज
जाणतो, नोईंग जाणत आहे, माहिती होत आहे. तर या ठिकाणी नो, न्यू, नो म्हणजे बेस फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम आहे, फक्त पास्ट फॉर्म न्यू झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड बघा, से. से म्हणजे काय? म्हणणे. सेड म्हणाले, सेड म्हणालेले, सेज म्हणतो किंवा म्हणते, सेईंग म्हणत आहे. आता या ठिकाणी से, सेड, सेड पास्ट आणि थर्ड फॉर्म म्हणजे पार्टिसिपल फॉर्म सेम आहे, सेड, सेड. त्याच्यानंतर 10 नंबरचं वर्ब बघा, सी. सी म्हणजे पाहणे. सॉ पाहिले, सीन पाहिलेले, सीज पाहतो, सीइंग पाहत आहे. आता या ठिकाणी फर्स्ट म्हणजे बेसिक फॉर्म प्रेझेंट फॉर्म होता सी, फास्ट फॉर्म झाला सॉ आणि थर्ड फॉर्म सीन, सी, सॉ, सीन. नेक्स्ट वर्ड सिंग. सिंग म्हणजे गायन करणे. त्याचं फास्ट फॉर्म आहे सॅंग म्हणजे गायले. संग गायलेले, सिंग्स गातो किंवा गाते, सिंगिंग गात आहे. या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्मचा विचार करा. सिंग होते, त्यानंतर सॅंग झालं पास्ट मध्ये, त्याच्यानंतर थर्ड मध्ये संग झालंय, सिंग, सॅंग, संग. 12 नंबरचं वर्ब बघूया, स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. स्पोक बोलला, स्पोकन बोललेले, स्पीक्स बोलतो किंवा बोलते, स्पीकिंग बोलत आहे. या ठिकाणी स्पीक, स्पोक, स्पोकन. या ठिकाणी स्पीकचं स्पोक झालं आणि थर्ड फॉर्म मध्ये स्पोक प्लस एन म्हणजे स्पोकन. स्पोकन म्हणजे बोललेले. स्टँड. स्टँड म्हणजे उभा राहणे. स्टूड उभा राहिला, स्टूड उभा राहिलेले, स्टँड्स उभा राहतो किंवा उभा राहते, स्टँडिंग उभा आहे. आता या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्मचे निरीक्षण करा. स्टँड, स्टूड, स्टूड म्हणजे पास्ट फॉर्म आणि पार्टिसिपल फॉर्म सेम आहेत, स्टूड, स्टूड. 14 नंबरचं वर्ब बघूया, स्टील. स्टील म्हणजे चोरी करणे. पास्ट फॉर्म स्टोल आणि पार्टिसिपल फॉर्म स्टोलन. स्टील्स चोरी करतो आणि स्टीलिंग चोरी करत आहे. स्टील, स्टोल, स्टोलन. नेक्स्ट एक्झाम्पल 15 नंबर, स्विम पोहणे, स्वॅम पोहला, स्वम पोहलेले, स्विम्स पोहतो, स्विमिंग पोहतो आहे. स्विम, स्वॅम, स्वम. बघा बदल कसा होतोय तो लक्षात घ्या तिन्ही फॉर्म मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, अवेक म्हणजे जागृत होणे. अवोक जागृत झाला, अवोकन जागृत झालेले, अवेक्स जागृत, अवेकिंग जागृत होत आहे. या ठिकाणी अवेक, अवोक, अवोकन या स्वरूपात बदल झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, बिकम. बिकम म्हणजे होणे. पास्ट फॉर्म बिकेम झाला, थर्ड फॉर्म बिकम झालेले, बिकम्स होतो किंवा होते, बिकमिंग होत आहे. या ठिकाणी बिकम, बिकेम, बिकम या स्वरूपात बदल झालाय. म्हणजे फर्स्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म पार्टिसिपल फॉर्म सेम आहेत, बिकम, बिकम, आणि पास्ट फॉर्म बिकेम झालाय, हे लक्षात घ्या. 18 नंबर बघा, ब्रेक. ब्रेक म्हणजे काय? तुटणे. पास्ट फॉर्म ब्रोक म्हणजे तुटला, पार्टिसिपल फॉर्म ब्रोकन तुटलेले. पुढे ब्रेक्स तुटतो, ब्रेकिंग तुटत आहे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन असा बदल होतोय फॉर्म मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाईट. फाईट म्हणजे लढाई, युद्ध. फॉट लढला, फॉट लढलेले, फाईट्स लढतो, फायटिंग लढत आहे. या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्मचं निरीक्षण करा. फाईट, फॉट, फॉट म्हणजे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे, फॉट, फॉट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. पास्ट फॉर्म फॉरगॉट म्हणजे विसरला, फॉरगॉट विसरलेले, फॉरगेट्स विसरतो, फॉरगेटिंग विसरत आहे. या ठिकाणी बघा सेकंड आणि थर्ड फॉर्म पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहेत, फॉरगॉट, फॉरगॉट.
ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, गो. गो म्हणजे जाणे. वेंट गेला. गॉन गेलेले. गोज जातो किंवा जाते. गोईंग जात आहे. या ठिकाणी गोचे बघा तिन्ही रूप वेगवेगळे आहेत. गो, वेंट, गॉन. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, हिअर. हिअर म्हणजे ऐकणे. हिअर्ड ऐकले. हिअर्ड ऐकलेले. हिअर्स ऐकतो. हिअरिंग ऐकत आहे. या ठिकाणी बघा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. हिअर्ड, हिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लिव्ह. लिव्ह म्हणजे काय? सोडणे. लेफ्ट सोडले. लेफ्ट सोडलेले. लिव्ज सोडतो. लिव्हिंग सोडत आहे. या ठिकाणी लिव्हचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. लेफ्ट, लेफ्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लूज. लूज म्हणजे काय? हरणे किंवा हरविणे. त्याच्यानंतर पास्ट फॉर्म लॉस्ट, हरविले. लॉस्ट हरविलेले. लुजेस हरवितो. लुजिंग हरवित आहे. या ठिकाणी बघा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म लूजचा सेम आहे. लॉस्ट, लॉस्ट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल, राईज. राईज म्हणजे उठणे. रोज उठला. रायझन उठलेला. रायजेस उठतो. रायझिंग उठत आहे. या ठिकाणी राईज, रोज, रायझन असा बदल झालेला आहे. 26 नंबर बघा वर, सिक. सिक म्हणजे शोधणे. सिकचं पास्ट फॉर्म सॉट, शोधले. सॉट शोधलेले. सिक्स शोधतो. सिकिंग शोधत आहे. या ठिकाणी सिक, सॉट, सॉट असे वर्बचे फॉर्म बदललेले आहेत. सॉट, सॉट सेम आहे. पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. त्याच्यानंतर 27 बघा, शाईन. शाईन म्हणजे चमकणे. शोन चमकला. शॉन चमकलेले. शाईन्स चमकतो. शायनिंग चमकत आहे. या ठिकाणी पण शाईनचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. शॉन, शॉन. नेक्स्ट, सीट. सीट म्हणजे बसणे. सॅट बसले. सॅट बसलेले. सीट्स बसतो किंवा बसते. सिटिंग बसत आहे. या ठिकाणी पण ते दिसतंय आपल्याला. सीट हा बेस फॉर्म आहे. त्याचे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. सॅट, सॅट. नेक्स्ट एक्झाम्पल, स्पिन. स्पिन म्हणजे फिरणे. त्याचा पास्ट फॉर्म स्पन, फिरलंय. स्पन फिरलेले. स्पिन्स फिरतो किंवा फिरते. स्पिनिंग फिरत आहे. या ठिकाणी स्पिनचा पण पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. स्पिन, स्पन, स्पन. नेक्स्ट, टेक. टेक म्हणजे घेणे. टुक घेतले. टेकन घेतलेले. टेक्स घेतो किंवा घेते. टेकिंग घेत आहे. या ठिकाणी टेक बेस फॉर्म आहे. टेक, टूक, टेकन असा बदल झालेला आहे. टेक, टूक, टेकन. 31 बघा, 31 नंबरचा वर्ब बघतोय, टियर. टियर म्हणजे फाडणे. टॉर फाडले. टॉन फाडलेले. टियर्स फाडतो. टियरिंग फाडत आहे. टियर, टॉर, टॉन असा बदल झालाय. 32 नंबरचा वर्ब बघूया, टेल. टेल म्हणजे सांगणे. टोड सांगितले. टोड सांगितलेले. टेल सांगतो. टेलिंग सांगत आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतंय टेलचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. टोल्ड, टोल्ड. टेल, टोल्ड, टोल्ड. पुढचा वर्ब बघा, थ्रो. थ्रो म्हणजे काय? फेकणे. थ्रू फेकले. थ्रॉन फेकलेले. थ्रोज फेकतो. थ्रोइंग फेकत आहे. या ठिकाणी वर्बची फॉर्म्स कसे बदलले? थ्रो, थ्रू, थ्रोन. थ्रो, थ्रू, थ्रोन. करेक्ट. पुढचं बघा 34, विन. विन म्हणजे जिंकणे. वन जिंकला. वन जिंकलेले. विन्स जिंकतो किंवा जिंकते. विनिंग जिंकत आहे. या ठिकाणी विन, वन, वन. पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म दोन्ही पण सेम. विन, वन, वन. नेक्स्ट, राईट. राईट म्हणजे काय? लिहिणे. रोट लिहिले. रिटन लिहिलेले. राईट्स लिहितो किंवा लिहिते.
रायटिंग लिहित आहे. राईट, रोट, रिटन तिन्ही फॉर्म वेगवेगळे. राईट, रोट, रिटन. नेक्स्ट सेल. सेल म्हणजे विकणे किंवा विक्री करणे. सोड, विकले. सोड, विकलेले. सेल्स, विकतो. सेलिंग, विकत आहे. या ठिकाणी पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. सोड, सोड. नेक्स्ट एक्झाम्पल शेक. शेक म्हणजे हलविणे. शुक, हलविले. शेकन, हलविलेले. सेक्स, हलवितो. शेकिंग, हलवित आहे. या ठिकाणी तिन्ही फॉर्म डिफरंट आहेत. शेक, शुक, शेकन. नेक्स्ट रन म्हणजे धावणे. रॅन, धावला. रन, धावलेला. रन्स, धावतो. रनिंग, धावत आहे. या ठिकाणी रन, रॅन, रन असा क्रियापदाच्या फॉर्म मध्ये बदल झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मीट. मीट म्हणजे भेटणे. मेट, भेटला. मेट, भेटलेले. मीट्स, भेटतो किंवा भेटते. मीटिंग, भेटत आहे. या ठिकाणी मीट, मेट, मेट असे आहेत. पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म मीटचा सेम आहे. मेट, मेट. एक ई कमी झालंय बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मेक. मेक म्हणजे बनविणे किंवा तयार करणे. मेड, बनविले. मेड, बनविलेले. मेक्स, बनवितो. मेकिंग, बनवित आहे. या ठिकाणी पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म मेकचा एकसारखाच आहे. मेड, मेड. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पे. पे म्हणजे देणे. पेड, दिले. पेड, दिलेले. पेज, देतो. पेईंग, देत आहे. या ठिकाणी पेचा पण पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. पेड, पेड. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. रिंग. रिंग म्हणजे वाजणे. रँग, वाजले. रंग, वाजलेले. रिंग्स, वाजते किंवा वाजतो. रिंगिंग, वाजत आहे. या ठिकाणी रिंग, रँग, रंग तिन्ही पण डिफरंट आहेत. रिंग, रँग, रंग. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे, वाढ होणे. ग्रीव, वाढले. ग्रोन, वाढलेले. ग्रोज, वाढते. ग्रोईंग, वाढत आहे. या ठिकाणी ग्रो, ग्रीव, ग्रोन तिन्ही पण डिफरंट आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. गिव. गिव म्हणजे देणे. गेव, दिले. गिव्हन, दिलेले. गिव्ज, देतो. गिव्हिंग, देत आहे. या ठिकाणी गिव, गेव, गिव्हन तिन्ही पण डिफरंट आहे. गिव, गेव, गिव्हन. नेक्स्ट एक्झाम्पल ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे चालविणे. ड्रो. ड्रो म्हणजे चालविले. ड्रायव्हन, चालविलेले. ड्राईव्ह, चालवितो. ड्रायव्हिंग, चालवित आहे. या ठिकाणी तिन्ही पण डिफरंट दिसतात. ड्राईव्ह, ड्रो, ड्रायव्हन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 46 नंबरचं डिग. डिग म्हणजे खणणे. डक, खणले. डक, खणलेले. डिग्स, खणतो. डिगिंग, खणत आहे. या ठिकाणी पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म डिगचा सेम आहे. डक, डक. डिग, डक, डक. नेक्स्ट एक्झाम्पल बाय. बाय म्हणजे खरेदी करणे, विकत घेणे. बॉट, खरेदी केले. बॉट, खरेदी केलेले. बाईज, खरेदी करतो. बाईंग, खरेदी करीत आहे. या ठिकाणी बाय, बॉट, बॉट पास्ट फॉर्म पास्ट पार्टिसिपल फॉर्म बायचा सारखा. बाय, बॉट, बॉट. नेक्स्ट एक्झाम्पल बिगिन. बिगिन म्हणजे सुरू करणे, सुरुवात होणे. बिगॅन, सुरुवात झाली. बिगन, सुरुवात झालेली. बिगिन, सुरुवात करतो किंवा करते. बिगिनिंग म्हणजे सुरुवात होत आहे. या ठिकाणी बिगिन, बिगॅन, बिगन. या ठिकाणी आयच्या ऐवजी ए आलाय, त्यानंतर एच्या ऐवजी यू आलाय. एक एक अक्षरामध्ये फरक झालाय. बिगिन, बिगॅन, बिगन हा बदल लक्षात घ्या. नेक्स्ट वर्ब कॅच. कॅच म्हणजे पकडणे. कॉट, पकडले. कॉट, पकडलेले. कॅचेस, पकडतो. कॅचिंग, पकडत आहे. या ठिकाणी कॅचचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. कॉट, कॉट. नेक्स्ट एक्झाम्पल टीच. टीच म्हणजे शिकविणे. टॉट, शिकविले. टॉट, शिकविलेले. टीचेस, शिकवितो. टीचिंग, शिकवित आहे. टीच, टॉट, टॉट म्हणजे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सेम आहे. चला तर मित्रांनो, आज आपण
50 इरेग्युलर व्हर्ब पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण उर्वरित 50 इरेग्युलर व्हर्ब. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.